आता या दोघांना काय आलं? हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट का हार्ट फेलियर? अरे बट हे तिन्ही तर सेमच आहे ना? नाही रे बाबा, खूप डिफरन्स आहे. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रथमेश राऊत आणि मी एक वेटरनरी स्टुडंट आहे. चला आता खूप सिम्पल वर्ड्समध्ये या तिघांना समजून घेऊ. सगळ्यात पहिले हार्ट अटॅक. हार्ट अटॅकला मायोकार्डियल इन्फेक्शन पण म्हणतात, ज्याच्यात हार्ट मसल्स स्लोली डेड होतात. कशामुळं? तर हार्टला इनफ ब्लड न पोचल्यामुळं. आता बघून घेऊ हे का होतं. तर याचं मेन रिझन आहे हाय कोलेस्ट्रॉल. कोरोनरी आर्टरी जे आपल्या हार्टला ब्लड सप्लाय करते, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे क्लॉट्स बनतात आणि इनफ ब्लड हार्टपर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळं हार्ट अटॅक होतो. सेकंड, कार्डियक अरेस्ट. खूप सिम्पल वर्ड्समध्ये सांगायचं म्हणलं तर कम्प्लीट स्टॉपेज ऑफ हार्टबीट. थर्ड, हार्ट फेलियर. या कंडिशनमध्ये हार्ट आपल्या बॉडीच्या रिक्वायरमेंट इतकं ब्लड सप्लायच करत नाही आणि याचं मेन सिम्पटम आहे लंग्सच्या अराउंड फ्लुइड जमा होणं, त्याच्यामुळे याला कंजेक्टिव्ह हार्ट फेलियर पण म्हणतात. बट एक मिनिट, या दोघांना काय झालंय ते तर सांगायचं राहिलंच. तर टेन्शन ना घेऊ, यांचा फक्त ब्रेकअप झाला आहे.